झालेला आहे। आदिवासी विभाग भरती यांची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आश्रम शाळेमधील युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर ही पद भरती होणार आहे। तर मग याच्यामध्ये कोणते कोणते एज्युकेशन वाले कशा पद्धतीचे शिक्षक हे घेतले जाणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग काय आदिवासी विभाग पद भरती म्हणजे ज्या काही आश्रम शाळा आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांची भरती ही कमी होती, त्याच्यामध्ये शिक्षक भरती ही होणार आहे। तर मग ही पद संख्या किती असणार? ही पद भरती 661 अशी ही असणार आहे। 661 पदाची पद भरती ही होणार आहे। तर मग पदे कोणती कोणती असणार आहे? कला शिक्षक, संगणक शिक्षक, क्रीडा शिक्षक असे हे। आणि उमेदवारांना आपला अर्ज शैक्षणिक पात्रता ही आपल्याला ईमेल आयडी वर पाठवायची आहे। तर खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, ज्याच्यावर ज्या ईमेल आयडी वर आपल्याला ईमेल हा पाठवायचा आहे आपले डॉक्युमेंट, त्याच्यानुसार ही पद भरती ही होणार आहे। तर बघा मग शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? कला शिक्षकासाठी काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता? त्यांचं काय झालेलं पाहिजे शैक्षणिक म्हणजे आर्ट टीचिंग डिप्लोमा, आर्टचा म्हणजे जे काही आपण आर्ट करतो कला क्षेत्रातला डिप्लोमा हा आपला कंप्लीट असणं खूप महत्वाचं आहे। जी बीएफए झालेलं आपलं पाहिजे, आयटी मध्ये हे बीएफ झालेलं असलं पाहिजे। शैक्षणिक म्हणजे आर्टचा टीचिंग डिप्लोमा म्हणजे जे काही आपण आर्ट शिकलेलो आहे म्हणजे कला शाखेमध्ये आपली जी डिग्री झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपला ह्या डिप्लोमा कंप्लीट असणं महत्वाचं आहे। गायक वादन विभाग या विषयामध्ये आपली पदवी ही असणं खूप महत्वाचं आहे। तर त्याची एकूण पदसंख्या किती आहे? 427 कला शिक्षकासाठी ही पदसंख्या असणार आहे। त्यांचं वेतन काय असणार आहे? 20,000 रुपये हे त्यांचं वेतन असणार आहे। तसंच मग क्रीडा शिक्षकाच्या जागा किती आहेत? क्रीडा शिक्षकाच्या जागा आहेत 159 या क्रीडा शिक्षकाच्या जागा आहेत। आणि मग त्याचं मानधन काय असणार आहे? 25,000 हे त्याचं मानधन असणार आहे, 25,000। तसंच मग त्याची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आपल्याला? नामवंत खेळाडू किंवा पोलीस म्हणजे क्रीडा विभागातले म्हणजे त्या क्रीडाविषयी पूर्ण माहिती असणं विशेष महत्वाचं आहे। क्रीडा विषयामध्ये जसं की जे काही शैक्षणिक पात्रतानुसार म्हणजे जे माजी सैनिक म्हणा किंवा पोलीस कर्मचारी म्हणा किंवा पोलीस कर्मचारी रिटायर असलेले त्यांच्यासाठी ह्या जागा असणार आहेत। म्हणजे मग या किती एज काय असणार आहे याचं? 25 वर्षापासून एज असणार आहे, 25 ते 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा ह्या लागणार आहे या पदासाठी। तर मग संगणक शिक्षक मध्ये काय असणं, कोणती डिग्री असणं, हे आपलं क्वालिफिकेशन काय असणं हे आपण बघणार आहोत। तर मग त्याचं शिक्षण काय झालेलं असलं पाहिजे? त्याचं बीई कॅम्प्युटर झालेलं असलं पाहिजे किंवा बीएससी झालेली म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी मधलं त्याचं एज्युकेशन संगणक विषय। आणि उच्च शिक्षित म्हणजे एमसीए पदाची किंवा एमएससी झालेला तो विद्यार्थी पाहिजे असं असणार आहे। आणि एकूण त्याला मानधन म्हणजे हे आपल्याला काय वेतन मिळणार नाही तर मानधन, कारण ही कंत्राटी पदावर ही पदभरती होणार आहे। म्हणजे त्या जीआर मध्येच काय दिलेलं आहे, जे काही जीआर आलेला आदिवासी विभागा यांच्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पदावर त्वरित जागा भरण्यात यावा हे असं म्हणून हे आपलं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मग या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे म्हणजे ज्यांना कोणाला याच्यामध्ये कंत्राटी पदावर आधी कंत्राटीवरच भरती करून घेतात, त्याच्यानंतर परमनंट हे नंतर हळूहळू करतात। तर मग अशा ज्यांना कोणाला याच्यामध्ये आदिवासी विभागामध्ये म्हणजे आश्रम शाळेमध्ये जॉब करण्याची संधी भेटत आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी अपडेट असणार आहे। 161 पदाची ही जाहिरात आहे। तर मग याचे संगणक शिक्षकासाठी किती पदे असणार आहेत? संगणक शिक्षकासाठी 255 पदे असणार आहेत आणि त्याचं वेतन काय असणार आहे? 25,000 हे त्याचं वेतन असणार आहे।
तर मग अशा पद्धतीने खूप महत्वाची ही अपडेट आहे. ज्यांना कोणाला आश्रम शाळेमध्ये जॉब करायचा आहे, आदिवासी प्रवर्गामधून असो किंवा इतर कोणतेही, त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी ही संधी आहे. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच. तर फॉर्मची लास्ट डेट काय आहे? 24 नोव्हेंबर फॉर्मची लास्ट डेट आहे. फॉर्म कधीपासून चालू झालेले आहे तर 16 तारखेपासून, 16 नोव्हेंबर पासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि संपणार कधी येतं? 24 नोव्हेंबरला हे फॉर्म भरणार आहे. तर 24 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ज्यांना कोणाला हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच अर्ज करा.